माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं पहाटे 3 वाजता हिंदुजा रुग्णालयामध्ये निधन झालंय। सध्या त्यांचं पार्थिव हिंदुजा रुग्णालयामध्ये आहे। काही वेळातच त्यांचं पार्थिव त्यांचं दादर परिसरामध्ये असणारं W54 हे निवासस्थान आहे आणि याच ठिकाणी त्यांचं पार्थिव आणण्यात येणार आहे। आज सकाळपासूनच राज्यभरातून देशभरातून त्यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतंय। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते, ते देखील आपला दौरा रद्द करून आता मुंबईमध्ये येणार असल्याची माहिती मिळते। आज दिवसभरातले सर्व त्यांचे दौरे आता त्यांना रद्द केलेले आहेत। खरं तर काही दिवसांपूर्वी म्हणजे 21 तारखेला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। 21 फेब्रुवारीला अस्वस्थ वाटू लागल्यानं हिंदुजा रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं आणि आज पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं डॉक्टरांनी निदान केलं आणि त्यांचं निधन झाल्याची माहिती दिली। दुपारनंतर साधारणपणे 11 ते 2 त्यांचं जे पार्थिव आहे ते याच निवासस्थानी या ठिकाणी ठेवण्यात येईल आणि त्यानंतर या ठिकाणाहून जवळच असणाऱ्या दादर स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। तत्पूर्वी या ठिकाणी अंत्ययात्रा देखील काढण्यात येईल। अनेक मान्यवर या ठिकाणी येथील पार्थिवाचं दर्शन घेतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। सध्या आपण पाहतोय पोलीस प्रशासनाच्या वतीनं या संपूर्ण परिसरामध्ये कुठल्याही प्रकारची वाहतूक समस्या निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय घेतला जातो। या ठिकाणी व्यवस्था देखील ठेवण्यात येते। आपण पाहतोय या ठिकाणी पोलीस दाखल झालेले आहेत। वाहतूक पोलिसांच्या वतीनं या परिसरामध्ये वाहतूक समस्या निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते। आज दिवसभर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे। अंत्ययात्रा साधारणपणे 2 नंतर निघेल आणि ती अगदी जवळच असणाऱ्या दादरच्या स्मशानभूमीमध्ये जाईल आणि त्याच ठिकाणी त्यांचे अंत्यसंस्कार पार पडतील। कॅमेरामन सचिन शिंदेसह निलेश पुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।